नोटा रद्द झाल्याचा परिणाम नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीवरही मोठ्या प्रमाणात बसला आहे। शेतकरी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा घेत नाहीयेत, त्यामुळे व्यापाऱ्यांनी बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे जवळपास 100 कोटींचा फटका नाशिकच्या बाजार समितीला बसला आहे। नाशिकमधल्या कांद्याला देशभरातून मागणी असते, मात्र नोटांच्या निर्णयामुळे कांद्याच्या व्यापारातही घसरण झाली आहे। नाशिकच्या बाजार समितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचा फटका जो आहे तो नाशिक जिल्ह्यातील बाजार कमिटींना बसलेला आहे। जवळपास 6 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्या या पूर्णतः बंद आहेत। कांद्याचे लिलाव ठप्प आहे, त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा व्यवहार जो आहे तो ठप्प झालेला आहे। गेल्या 10 दिवसापासून ही सर्व उलाढाल बंद आहे। ते किमान 100 करोड रुपयाच्या आसपास ही उलाढाल बंद झालेली आहे। त्याच्यामध्ये शेतकरी, व्यापारी आणि संबंधित सर्वच घटकांना त्याचा फटका बसलेला आहे, कारण हे चलन पूर्ण ठप्प झालेलं आहे आणि बाजारामध्ये सुट्ट्या पैशांचा प्रॉब्लेम आलेला आहे आणि बँकेने जे नियमाप्रमाणे का 20,000च्या पुढे आम्ही पैसे काढू शकत नाही आणि शेतकऱ्याचं पेमेंट 1 करोडच्या घरात असल्यामुळे व्यापारी ते पेमेंट देऊ शकत नाही आणि शेतकरी 500च्या 1000च्या नोटा स्वीकारत नाही आहे। तर ही जर जोपर्यंत चलन बाजारामध्ये येत नाही तोपर्यंत व्यवहार ठप्पच राहतील आणि याचा आर्थिक फटका सर्वच घटकांना बसणार आहे। आतापर्यंत जवळपास 100 कोटी रुपयांचा उलाढाल हे ठप्प आहे। अजून किती दिवस कांद्याचे लिलाव बंद असणार आहेत हे माहीत नाही, त्यामुळे आता आवश्यकता आहे सरकारला आणि प्रशासनाला कांदा व्यापाऱ्यांना जो आहे तो मुबलक पैसा उपलब्ध करून देण्याची। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। तर बाजार समितीमधल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये कांद्याचे लिलाव हे बंद आहेत। कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। आपल्यासोबत काही कांदा उत्पादक आहेत। दादा, गेल्या 6 दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद आहेत, अनेक अडचणी आहेत। काय अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत आहे? कांद्याला पहिल्यापासूनच अडचणी तयार झाल्या यावर्षी। पहिले पाणी नव्हतं, पाणी उपलब्ध झालं, मग नंतर चाळीमध्ये टाकले आम्ही कांदे, पण ते आत्ता 8 महिने झाले तरी अजून विकायला अडचणी तयार आहे। त्याच्यात पुन्हा चलनाची अडचण आली। 1500चे पैसे बंद झाल्यामुळे आम्हाला नवीन नोटा उपलब्ध व्यापाऱ्यांना करून द्यावा। कांदा खराब आहे आधीच, अजून 2-3 दिवस जर अशाच पद्धतीने हा बंद राहिला चालू तर अजून खराब होऊ शकतो। काय कांदा खराब झाल्यावरती दर देखील खरं तर घसरू शकतात, काय मागणी आहे तुमची? कांद्याचं मार्केट लवकर चालू करून द्यावं। चलनामध्ये नवीन जी रक्कम आहे ती लवकरात लवकर हे करून द्यायला पाहिजे आणि कांदा जर असं जर राहिलं तर कांदा आणखीन सडून जाईल आणि लाल कांदा मार्केटमध्ये आल्यावर गावठी कांद्याला मार्केटची परिस्थिती राहणार नाही। 6-5-7 दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद आहे, त्यामुळे मोठा कांद्याचा स्टॉक सध्या नाशिकमध्ये आहे। त्यामुळे एकूणच नाशिक जिल्ह्यातील ही परिस्थिती अशाच पद्धतीनं जर कायम राहिली तर हा कांदा खराब होऊ शकतो आणि कांद्याचे दर जे आहेत ते कोसळू शकतात। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज।